पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्यांना ओबीसी मधून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सातारा आणि औंध गॅझेटियर्सचा संदर्भ घेण्यात येणार आहे। 1885चा शासकीय राजपत्र म्हणजे गॅझेटमध्ये सातारा जिल्ह्यातील मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नसल्याची नोंद आहे। त्यांच्या वंश परंपरा एकच आहेत। विवाह पद्धती, धार्मिक कार्यक्रम आणि आडनाव त्याचबरोबर शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याची नोंद या गॅझेटमध्ये आढळते। 1885च्या सातारा गॅझेटियरमध्ये 1881च्या जनगणनेमध्ये 5,83,000 कुणबी नोंद असल्याचं नमूद आले आहे। त्याचबरोबर सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांनी 1819 मध्ये जनगणना राबवलेली होती आणि ही जनगणना जातनिहाय होती। या जनगणनेमध्ये शेती करणाऱ्यांच्या मराठ्यांच्या गावांमध्ये कुणबी म्हणून नोंदी आढळतात। ज्यांचा व्यवसाय शेती आहे मात्र ते मराठा समाजातील आहेत त्यांची कुणबी म्हणूनच नोंद करण्यात आली। काही ठिकाणी कुणबींचा मराठा म्हणून सुद्धा उल्लेख आढळतो। हीच पद्धत पुढे ब्रिटिशांनी सुद्धा सुरू ठेवली। सध्या चर्चेमध्ये असलेल्या 1885च्या गॅझेटमध्ये या नोंदी आढळतात। शिवेंद्रसिंहराजे यांच्या डोक्यावर हा काटेरी मुकुट ठेवला गेल्याचं सुद्धा राजकीय जाणकार सांगत आहेत। सातारा कलेक्टरेट सुरू झाल्यानंतर त्यांच्या मार्फत ही जातनिहाय जनगणना सुरू केल्या गेल्या। आता ह्यामध्ये सध्या जो उल्लेख जास्त प्रमाणात केला जातो सगळीकडे की सातारा गॅझेटेड किंवा सातारा संस्थान गॅझेटेड ते उपलब्ध असलेलं 1885चं ते गॅझेटेडवरती आता सगळ्याची चर्चा सुरू आहे। त्यामध्ये मुळातच अशा नोंदी आहेत, त्यामध्ये स्पष्टपणे अशा नोंदी आहेत की 1881 साली जी जनगणना करण्यात आली होती सातारा राज्यामध्ये, ती जातनिहाय जनगणना करताना मराठा यांना कुणबी आणि एकत्रच त्यांच्या नोंदी करण्यात आल्या होत्या। त्यामुळे त्या साली सातारा राज्यामध्ये जवळपास 5,83,000 कुणबी किंवा मराठा समाजाची नोंद त्यामध्ये करण्यात आली आहे। त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की मराठा किंवा कुणबी हे एकत्रच आहेत किंवा एकच आहेत। हे गॅजेट जे आहे ते पंढरपूरच्या अलीकडे मोहोळ जे आहे तिथून पुढे ते लागू होत नाही आणि कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा ते लागू होत नाही। पुण्याला लागू होईल पण ह्या दोन ठिकाणी ते लागू दोन जिल्ह्यात लागू होत नाही। म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला फक्त मोहोळच्या अलीकडचा भाग म्हणजे अकलूज असेल, हा परिसर असेल असा पद्धत आहे आणि इकडं कोल्हापूरला अजिबात कोल्हापूर जिल्ह्याला ते लागू होत नाही। ह्याचा अर्थ असा होतो की तिकडच्या मराठ्यांचं पुन्हा काय हा प्रश्न येणार आहे। साताराला गॅजेट लागू करताना पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न मिटेल हे म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल असं वाटतंय।